परिषद गटात 6 पैकी 6 तर पंचायत समिती गणात 12 पैकी 10 जागा मिळवत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विजयी करत सुधाकर खारे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला आहे. तर वेणगाव पंचायत समिती गणात आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनेचा पराभव करीत आमदार थोरवेंना आसमान दाखवलं असल्याची चर्चा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली. अशातच अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. यावेळी विधानसभेची उमेदवारी आमदार महेंद्र थोरवे यांना मिळाली. राष्ट्रवादीकडून सुधाकर खारे यांना उमेदवारी न मिळाल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे पाठवून सुधाकर खारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यावेळी सुधाकर खारेंनी अपक्ष निवडणूक लढविली. दुर्दैवाने खारे यांचा काही मतांनी निसटता पराभव झाला. या पराभवाने कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. निवडणुकीनंतरही आजतागायत आमदार थोरवे तटकरेंवर टीका करीत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि सुधाकर खारे यांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडून आणत निर्विवाद बहुमत मिळवले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष विकला आहे अशी टीका आमदार थोरवे यांनी केली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत व्हाईट वॉश देण्याचा शब्द सुधाकर खारे आणि उबाटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिला आणि कर्जतमध्ये जिल्हा परिषद गटाच्या 6 पैकी 6 जागा आणि पंचायत समिती गणात 12 पैकी 10 जागा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जिंकल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत तर आमदारांच्या सुनबाईचा पराभव करत मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर खारे यांचा पराभव झाला असला तरी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी सुधाकर खारे यांनी लावली असल्याची चर्चा सुरू असून आजही कर्जतकरांच्या हक्काचा माणूस म्हणून सुधाकर खारेच आहेत हे कार्यकर्त्यांनी विजयातून दाखवून दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, कर्जत.